छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संघर्ष प्रतिष्ठान इनामधामणी येथे शालेय वह्या वाटप, वक्तृत्व स्पर्धा आणि आदर्श पत्रकार पुरस्कार संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले. या कार्यक्रमात जय महाराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी पत्रकार दीपक चव्हाण, TV9चे प्रतिनिधी शंकर देवकुळे, सी न्यूजचे दीपक कांबळे, अमन एक्सप्रेसच्या संपादिका तस्लीम कागवाडकर, जनप्रवास लाईव्हचे प्रथमेश गोंधळे यांना आदर्श मीडिया रिपोर्टर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पृथ्वीराज बाबा पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितीनराजे शिंदे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीनदादा चौगुले, सांगली जिल्हा सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित शिंदे, सांगली शहर पोलीस स्टेशनचे API सागर गोडे, रुद्रायणी फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रथमेश खिलारे, गणेश हाडपत, सन्मुख हाडपत, संतोष बन्ने, तन्मय आगळगावे, प्रकाश घोटाळे, विनोद हाडपत, रोहित मोरे, पार्श्व चौगुले, अनिकेत दबडे, ओंकार भोरे, कृष्णा माळी, विनायक मलमे, अनिरुद्ध कुंभार, तनिष्क पाटील, प्रज्ञा पाटील, शुभम बोबडे, तुषार पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, संकेत आलासे, सुमंत आलासे, सुभाष पाटील, सुरेश पाटील यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते.